4 जानेवारी रोजी FIR झाली होती. घटना 31 डिसेंबर 2025 साली झाली होती. सदरचा आरोपी हा फरार होता, अद्याप अटक करण्यात आली नव्हती. तर सदरचे फिर्यादी बागवान कुटुंब आमच्या फर्मकडे आले, RDS आणि व्हाईट कॉलर असोसिएशन तसेच आमच्या फारुख भाईंकडे ॲडव्होकेट फारुख शेख यांच्याकडे आले व आम्ही आज त्यांना 2 महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली व आरोपीला अटक करण्यानंतर न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला. सदरचे फिर्यादी स्वतः उपस्थित होते व सर्व आमचे वकील बंधू उपस्थित होते. आमचे मित्र बंधू ॲडव्होकेट फारुख शेख स्वतः यांनी आर्ग्युमेंट केली की ज्या वेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस हे कसे जे आरोपी होते ते तिकडून कसे पळ काढून गेले. मग ते मेहरबान कोर्टाला ते लक्षात आले, पण FIR मध्ये जे बेलेबल सेक्शन होते त्यांना गृहीत धरत त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे. 156(3) प्रमाणे आम्ही कोर्टात दाद मागणार आहे प्रायव्हेट कंप्लेंटसाठी आणि नक्कीच आम्ही त्यात 106(2) हा BNSचा सेक्शन आम्ही कलम वाढ करणार आहे. त्यात फिर्यादींना आम्ही न्याय मिळवून देऊ असं मी आवाहन करतो. पण यापुढे सुद्धा आम्ही हा जो काही न्यायालयीन लढा आहे हा चालू ठेवणार व पोलीस प्रशासनाचा जो काही भोंगळा कारभार आहे तो आम्ही आपल्या न्यायालयापुढे आम्ही सादर करणार आहोत. याची आपण सर्वांनी दखल घेण्यात यावी.